रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवी मुंबईत जोरदार स्वागत करण्यात येते आणि आता आपण बेलापूरमध्ये आहोत। एकनाथ शिंदे साहेब बेलापूर विधानसभेच्या विभागाच्या वतीने सन्माननीय जिल्हा संघटक सर्वसाहेब पाटील, रोहिदास शेठ पाटील वसती घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार सन्माननीय नरेंद्रजी मस्के साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 1 महिना किंवा 7-8 शिवसेनेचे सर्व पदाधिकारी रातोरात मेहनत केली। कमी वेळेमध्ये या बेलापूर मतदारसंघामध्ये कमी नगरसेवक असताना सुद्धा तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बेलापूरमध्ये काम करतोय ते सन्माननीय विजयजी नाटा साहेब आपल्याला भेटण्यासाठी आपला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मी विनंती करतो सर्व हिंदू हृदय सम्राट सत्यनारायण माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करू। आजच्या या सत्ता मस्के साहेब, आपले उपनेते विजयजी नाटा साहेब, उपस्थित आपले उपजिल्हाप्रमुख गोडेकर साहेब, जय भवानी। नवी मुंबईत मी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा यापूर्वी सातत्याने येत होतो। नवी मुंबई हा आमच्या ठाणे लोकसभेचाच हा भाग आहे आणि नवी मुंबईत खासदार काम करतो, मला वाटतं ही गोष्ट नवीन आहे। परंतु नवी मुंबईमध्ये उदाहरण आणि आपण एक वर्तमान स्थितीमध्ये आपण एक परिस्थिती निर्माण करू की नवी मुंबईला पण खासदार असतो, तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। सर्वप्रथम मी कार्यकर्त्यांना भेटतोय। आज मी या ठिकाणी शिवसैनिक असतील, मनसे असतील यांच्यासोबत बैठक आहे। उद्या गणेश नाईक साहेब त्यांचे नगरसेवक यांच्याशी सुद्धा उद्या बैठका आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जो विधानसभेचे त्यामध्ये फिरतोय। दिल्लीला होतो, काल आलो शपथविधी कार्यक्रमाला माननीय नरेंद्र मोदींनी त्याच्यात गेलो होतो। लवकरच सिडको असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते घेऊन त्या ठिकाणी भेटणार आहे। नवी मुंबईमध्ये एक चांगल्या पद्धतीने नवी मुंबईत अशी प्लॅन सिटी आहे, परंतु काही गोष्टींची गरज आहे। जो काही ग्रामीण भाग आहे, मूळ नवी मुंबई आहे, त्या ठिकाणी सुद्धा काही गोष्टी करणे गरजेचं आहे। SRA विषय असेल, SRA सुद्धा होणं गरजेचं आहे। नवी मुंबईत झोपडपट्टी सुद्धा पुनर्वसित होणं गरजेचं आहे। नुकतंच नरेंद्र मोदी साहेबांनी PM आवास योजना 3 करोड घरं बांधणार म्हणून सांगितलेलं आहे। त्यातील काही भाग आमच्या नवी मुंबईसाठी सुद्धा मिळतोय का, हा सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। आणि नवी मुंबईला मधून लोक मतदान होणार नाही, नरेश मस्के यांना मतदान होणार नाही अशा पद्धतीने माध्यम असतील आणि त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। परंतु ह्याच नवी मुंबईकरांनी मला जवळजवळ या नवी मुंबई भागातून मला 20 हजाराचा लीड मला मिळालेला आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांचे आभार मानण्याकरता आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याकरता आज आलेलो आहे। अधिकाऱ्याला फोन केला कशा प्रकारे कारवाई होते नाही, कारण पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये कोण तोडक कारवाई करत नाही आणि 30 वर्षापासूनची घरं आहे। 30 वर्षापासूनची घरं असतील, काही छोटे मोठे विषय असतील, काही वाढवलं असेल, काही कमी केलं असेल, ते त्या ठिकाणी चर्चा करून सुटेल। परस्पर डायरेक्ट येणार आणि घरं तोडणार असं होत नाही। शेवटी ती माणसं आहेत, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या आपण शासनाने द्यायला पाहिजेत, ही आपली जबाबदारी। आणि चुकीच्या गोष्टी असतील तर आपण मार्ग काढू,
परंतु त्यांना आज आले आणि घरातनं बाहेर काढले हे कधी होणार नाही. आम्ही शिवसेना आणि नरेश मस्के आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीमागे उभे असतील.